पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीत बैठक। जिल्हानी पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयात सकाळच्या सत्रात सुनावणी अपेक्षित। ठाकरे आणि पवारांचे प्रतिनिधी न्यायालयात हजर राहणार। अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, बेशुद्ध झाल्यानं रुग्णालयात भरती। जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू। शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक, कार्यकारी समितीमधील विविध पदांसाठी मतदान। निवडणुकीत शरद पवार, आशिष शेलार एकत्र। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज सुनावणी, आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी। मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर, तब्बल 114 वॉर्ड फक्त महिलांसाठी राखीव, दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर, दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का। रविराजा, माजी महापौर स्नेहल आंबेकरांचे प्रभाग झाले आरक्षित। बिहारमध्ये एनडीए सुसाट, महागठबंधनची पिछेहाट, पोल ऑफ पोल्सचा अंदाज, विरोधकांना जबरा दे धक्का। दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, बदरपूर टोल नाक्याजवळील सीसीटीव्हीत स्फोटात वापरलेली I-20 कार समोर। दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश। दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू, सूत्रांची माहिती, सोमवारी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात 12 जणांचा मृत्यू। दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी, डॉक्टर शाहीन जैशच्या महिला विंगची प्रमुख। दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा, दिल्ली स्फोटासंदर्भात घेतली माहिती। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या लोअर दीर येथील घरावर गोळीबार, घराचं मोठं नुकसान, नसीम सध्या पाकिस्तान संघासोबत। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी। दिल्ली स्फोटानंतर शनी शिंगणापूरमध्ये हाय अलर्ट, वाहनांसह भाविकांची कसून तपासणी सुरू। स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणार, कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार, सुनील तटकरेंची माहिती। आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रमुख। सत्तेसाठी 3 साप एकत्र, मदत न मिळाल्यानं शेतकरी हताश, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी, मंत्री गिरीश महाजन यांनी केली मागणी। निठारी हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी सुरेंद्र कोली दोषमुक्त, सुप्रीम कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द, सुरेंद्र कोलीला त्वरित सोडण्याचे कोर्टाचे आदेश। खंडणी प्रकरणी निलेश घायवळ टोळीवर 3रा मकोका, भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका। माहीमच्या खाडीत ट्रान्सजेंडर तरुणाची आत्महत्या, ट्रान्सजेंडर तरुणाला वाचवणाऱ्या तरुणाचाही मृत्यू, मोबाईलमधील फोटो आणि मेसेजवरून झाला होता वाद।